स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुचरित्र पारायणाची समाप्ती आणि बघता बघता 7 दिवसही गेले आणि 7वा दिवस आला. पारायण अगदी छानही गेलं आणि महाराजांकडे मी जी इच्छा मागितली होती की मला स्वामी हे हवं आहे म्हटलं, की हे माझं एवढं काम होऊ द्या म्हटलं. मी त्यासाठीच पारायण केलं होतं, महाराजांना विनंती केली होती. तेही या 7 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे. मी त्याचा अनुभव नक्की शेअर करेल की महाराजांनी माझी सगळ्यात मोठी इच्छा जी आहे ती पूर्ण केली. आणि आता जी काही पारायणाची समाप्ती आहे त्याची थोडीफार तयारी वगैरे झाली आहे. स्वयंपाकही कंप्लीट झाला आहे आणि आता फक्त जे काही आपली थोडंसं स्वामींपुढे फुलांचं वगैरे डेकोरेशन करेल आणि आरतीची तयारी करेल. आता आरती वगैरे करून घेईन आणि आज 7वा दिवस मला आणि गुरुचरित्र पारायणाची समाप्ती म्हटलं ना की एक वेगळाच उत्साह असतो बघा. कारण की गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासाठी गुरुचरित्र हा त्याचा जीव की प्राण आहे. तर तसंही माझाही गुरुचरित्र हे जे आहे ते जीव की प्राण आहे आणि आज त्याची समाप्ती आहे. म्हणजे ठरवलं होतं की खूप मोठा कार्यक्रम करायचा पण नाही झालं शक्य. तर असं पुढच्या दत्त जयंतीला जेव्हा गुरुचरित्र पारायण होईल तेव्हा नक्कीच करू. तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. तर इथे नैवेद्य बनवायला घेतला आणि सगळ्यात अगोदर गोडाचाच पदार्थ घेतला होता बनवायला, कारण की नैवेद्य वगैरे बनवून झाला होता बाकीचा. आणि मग नैवेद्य थोडा कलर इथे फूड कलर भेटतो तो कलर टाकला, कारण की दत्त महाराजांना जे पिवळं खूप आवडतं. पिवळा रंग दत्त महाराजांचा आवडीचा आहे, त्यामुळे म्हटलं की सगळं पिवळंच करूया. इथे फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि समोर स्वामी किती छान दिसत आहेत ना. आणि जर यामध्ये स्वामींची मूर्ती असते ना तर अजूनच रौनक आली असती वेगळीच, कारण की स्वामींच्या मूर्तीचे लाड करता येतात, हार वगैरे घालता येतो छान, मस्त टोप वस्त्रे, मग छान वाटतं. आणि गुरुचरित्र पारायण म्हटलं की घरात एक वेगळीच मांदियाळी असते आणि खूप मनापासून गुरुचरित्र पारायण केलं ना तर त्याचं फळही भेटतं. तसंच मलाही ह्या गुरुचरित्रामध्ये एक अनुभव आला, तोही मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आणि त्यानंतर 10 वाजले होते. इथे मी नैवेद्य वगैरे भरायला सुरुवात केली ताटामध्ये, कारण की मग नंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य भरवायची म्हणजे वेळ चुकायला नको ना, म्हणून मी अगोदरच कसं भरून वगैरे ठेवून बाजूला ठेवून देत असते नैवेद्य तिथे. आणि वाचन प्लस नैवेद्य स्वयंपाक म्हणजे खूप तारेवरची कसरत होऊन जाते बघा गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी. पण असं महाराज करूनही घेतात. आपली थोडी तारेवरची कसरत होती, पण महाराज जे नंतर आपल्या पदरामध्ये सूप त्याची गिनता कशातच नाही आहे, एवढं हे पारायणाचं महत्त्व आहे. आणि मला खूप इच्छा होती की खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे या गुरुचरित्राचा आणि सगळ्यांना जेवायला बोलवायचं वगैरे, पण नाही झालं शक्य. म्हटलं आता पुढच्या वेळी नक्की करू. आणि इथे लगेच मग 10:30 वाजता आरती वगैरे करून घेतली मी. आणि आरती करताना मी माझ्याकडे पंच आरती आहे, तर 5 आरत्या आणि कापराच्या वड्या ज्या आहे त्या लावलेल्या होत्या मी. आणि दरवेळेस कसं पुरण असतं ना, मग पुरण थापून त्यावर 11 वाती लावून मग आरती करायची असते, पण ह्यावेळेस मी काही पुरण केलं नाही, तर त्यामुळे असंच आरती केली. आणि इथे आरती ते झाली होती माझ्या. गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे जोही भक्त याचं पारायण करतो त्याला कशाचीच कमी महाराज पडू देत नाही, असं ह्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि ग्रंथाचे जे अध्याय होते 44 ते 53 अध्याय वाचून झाले माझे सगळे. आणि वाचल्यानंतर एक असं लक्षात आलं की जे स्वामीने त्यामध्ये सांगितलं, जो भक्त माझं मनापासून पारायण करेल त्याचं जे काही इच्छा आहे, जे काही त्याचे पापकर्म आहे ते मी जे वाईट पापकर्मे जाळून त्याला जी काही इच्छित फलप्राप्ती आहे ती मी देईल. तर म्हटलं स्वामी स्वामींचा जो महिमा आहे तो आगाध आहे. स्वामींबद्दल बोलायला गेलं ना की मग म्हणजे लवकर शब्दही फुटत नाही की स्वामी तुमच्याबद्दल काय बोलावं, एवढं असं होऊन जातं. तर इथे 4 नैवेद्य दाखवले. तर हे 4ही नैवेद्य आपण एक गाईला द्यायचा आणि 3 आपण खाल्ले तरीही चालतील. आणि गाय कुत्रा यांचे नैवेद्य आपण चाणक्या करतो छोट्या छोट्या, त्याही त्यांना चारून द्यायच्या असतात. जर आता गाईचा खूप शॉर्टेज आहे बघा, गाय भेटतच नाही सहसा इकडे, तर तो नैवेद्य तुम्ही खाल्ला तरी